हाय फ्रेंड्स, वेलकम टू दिव्यांजली किचन चॅनल। तर आज माझी खूप इच्छा होती डोसा खायचा, तर मम्मीला म्हटलं डोस्याचे तांदूळ वगैरे टाकून दे। तर मम्मीने डोसाचे तांदूळ वगैरे टाकले होते। तुम्ही रेसिपी पण बघू शकता कसे बनवते। त्यांना चांगलं वॉश वगैरे करून घेतलं। मग त्यानंतर मम्मीने त्यांना दळायला ठेवून दिलं। मम्मी गाणी पण ऐकत होती आणि मला पण काम लावत होती। म्हटलं ठीक आहे, तर फटाफट मी पण दळून घेतले, त्यांना चांगले वॉश वगैरे करून घेतले। त्याच्यानंतर दळायला घेतलं मी एक भांड्यात मिक्सरमध्ये। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं थोडंफार, बघू शकता। नेमकी आमचं नवं मिक्सर होतं तेच खराब झालं, मग शेवटी आम्हाला आजीचं मिक्सर काढावं लागलं। ते दळल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत जायचं, मस्त त्यांना वॉश वगैरे करून दळून घ्यायचं। तर जास्त जाड नाही दळायचं, बारीकच दळायचं असतं। इडली किंवा आपण डोस्यासाठी पण यूज करू शकतो तेच सेम पीठ। तर डोस्यासाठी थोडं पातळ लागतं आणि इडलीसाठी थोडं घट्ट लागतं। तर आपण इडलीसाठी सेम करायचं। डोस्यासाठी करायचं टायमाला एका साईडला भांड्यामध्ये ते पीठ वगैरे घेऊन त्यामध्ये पाणी टाकून आपण करू शकतो। तर ठीक आहे, मी एक बाकीचे काढून घेतले, दळून घेतले। तर एका पातेल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व डाळ आणि तांदूळचं पेस्ट। तर पाणी टाकून त्यांना चांगलं वॉश करून काढून घ्यायचं। ओके, तर मी सर्व सामान दळून वगैरे घेतलं, तर आणखी तांदूळ वगैरे घेतले ते पण दळून घेतले ते। आणि सर्वांनी मला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक पण करा आणि फुल व्हिडिओ वॉच करा। मी इडलीचे तांदूळ वगैरे ना सकाळीच टाकून ठेवले ते, मग संध्याकाळी रात्री दळायला ठेवून घेतले ते। मग रात्री सर्व दळून वगैरे घेतलं, त्यानंतर ते पीठ वगैरे सर्व फ्रीजमध्ये ठेवून घेतलं तर, आणि सकाळी उठून इडली आणि डोसा केले होते। त्याच्याने पीठ डोसा वगैरे ते चांगलं येतं। आणि तुम्ही पण कशी करता इडली आणि डोसे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि चटणी पण कशी करतात नक्की सांगा। मी चटणीची रेसिपी टाकणार होती, पण पुढे जाऊन बघू शकता तुम्ही काय झालं माझ्यासोबत। आणि फ्रेंड्स, तुम्हाला नमक वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही आता पण टाकू शकता किंवा सकाळी पण टाकू शकता, पण बेस्ट आहे की आताच टाकून ठेवा, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात। तर मी थोडं पाणी वगैरे टाकलं होतं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं होतं। मी नमक रात्रीच टाकलं होतं, कारण की सकाळी कोणाला आठवण नसतं, त्याच्यामुळे मी रात्रीच करून टाकून ठेवलं होतं। तर एका साईडला आमची मम्मी पण कालणे वगैरे करत होती, कारण ते दिवशी नागपंचमी दिवशी तावा ठेवत नाही, त्याच्यामुळे। आमची नेक्स्ट मॉर्निंग झाली होती आणि ह्या भावाने मला सकाळमध्येच उठून दिलं होतं, कारण की त्याला जायचं होतं मॅचला। आणि मी किचनमध्ये जाऊन बघते तर आज मम्मीने सर्वच रेडी करून ठेवलं, कारण की त्याला लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी नाश्ता लवकर रेडी झाला होता। तर मी ब्रश वगैरे करून घेतला आणि चहा वगैरे घेतली। त्याच्यात मम्मी म्हणे तू इडली करते का? म्हटलं ओके, नो प्रॉब्लेम, मी इडली करते। तर मी इडली रेडी करायला ठेवली, ते तिथं सर्व तेल वगैरे लावून घेतलं। मी नमक टाकलं होतं की नाही मला आठवण नव्हती, मी चेक केलं तर टाकलं होतं। त्यानंतर मी सर्व भांड्यांना नीट क्लीन केले आणि त्याच्यावरती टाकायला सुरुवात केली। तर मी फ्रेश पण झाली होती, बघू शकता, रेडी पण होती। केस धुतले होते, त्यामुळे केसांना बांधून ठेवलं होतं। तर मी मोबाईल वगैरे ठेवून दिला होता साईडला। तर मी सर्व नीट करून चांगल्या प्रकारे आपले सामानला रेडी करत, त्यानंतर आपण त्या भांड्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये टाकू शकतो त्याला। तर मी पाणी ठेवलं होतं, ते काळपट नको व्हायला, त्याच्यामध्ये मी निंबूचे फोड टाकलेले होते त्याच्यासाठी। तर मी एक प्रकारे सर्व भांड्यांमध्ये टाकलं पीठ। तर माझ्याकडनं पातळ झालं होतं, तर खाली गळत होतं नॉर्मल, तर त्याच्यामुळे इडली थोडी अशी कडक टाईप आली, सॉफ्ट नाही आली होती। तर ती चुकी तुम्ही नका करू, माझ्याकडनं झाली होती। तर त्यानंतर डोसा मम्मी स्वतःच काढत होती, कारण मी 1-2 ट्राय केले होते डोसे, पण मम्मी म्हणे तू इडली कर, मी डोसा काढते। म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, मी इडली करते। आय होप सो की इडली रेडी झाली होती। तर मी चेक केलं तर इडली रेडी होती। तर मला जास्त काही खायचं नव्हतं, मम्मी म्हणे मी पण नंतर खायला, पप्पा पण म्हणे मी नंतर खाईन। तर मी माझ्यासाठी एक हे काढून घेतली, एकदम मला खायचं होतं तेवढी इडली साईडला मी काढून घेतली। तर लगेच मी बंद करून घेतलं, कारण की त्याच्याने ती थंडी नको व्हायला, वाफने ती चांगली फ्राय राहील। तर त्यानंतर मी एका साईडला तावा ठेवत होते आणि एका साईडला ठेवून देणार होते, कारण की मला डोसा पण खायचा होता आणि रील पण बनवायची होती, त्याच्यामुळे मी डोसासाठी पण एका साईडला तावा ठेवला। तर एका डोस्याचं पीठ मी वेगळं केलं होतं, कारण की डोस्याला थोडं पातळ लागतं, त्याच्यामुळे डोस्याचं वेगळं केलं होतं। तर मी पहिल्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलं होतं, थोडं पहिले स्टार्टिंगला जास्त टाकायचं, कारण की ते चिपकायला नको, त्याच्यामुळे नंतर तुम्ही नाही पण टाकलं ना तेल तर काही प्रॉब्लेम नाही त्याच्यासाठी। तर मी तेल टाकलं होतं, त्यानंतर तावा गरम होऊ दिला चांगला। त्यानंतर मी पीठला घेतलं, त्याला मी चांगलं मिक्स केलं, त्यानंतर ते पण टाकून घेतलं। तर एक प्रकारे मी डोसा टाकतो, चेक करू शकता डोसा हा थोडा चांगला नाही आला होता डोसा, तर याच्याहून चांगला काढते मी डोसा, काय प्रॉब्लेम नाही, तो तसा आला तर चुकून माझ्याकडनं। तर पुढे जाऊन बघू शकता मी डोसे चांगल्या प्रकाराने काढते। नक्की आवडेल तर कमेंट करा आणि लाईक पण करा।
तर आता मला रील पण बनवायची, तर मी एका साईडला सर्व सामान ठेवत होते. मम्मी आज वांग्याची भाजी करणार होती. तर मम्मीला म्हटलं ठीक आहे तू कर वांग्याची भाजी, मी डोसाच खाणार आहे कारण की माझा पेपर पण होता आज. तर मी फटाफट इडलीसाठी प्लेट डेकोरेट केली. नक्की तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही माझी शॉर्ट रील बघू शकता. तिथं जाऊन माझे डेकोरेट प्लेट केलेली मी पोस्ट अपलोड केली आहे. तर मी एका प्रकाराने चटणी वगैरे डोसा इडली नीट ठेवलं होतं. तर मला प्लेट डेकोरेट करायला खूप आवडतं आणि मी सर्व रेसिपी ते पण बनवते. त्याची मी प्लेट डेकोरेट करते कारण की मला फार आवडतं प्लेट डेकोरेटचं काम. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की कशी प्लेट डेकोरेट केली. ही सिंपल होती, खूप सिंपल प्लेट डेकोरेट होती. मी याच्याहून भारी प्लेट डेकोरेट करते. तुम्हाला बघायचं असेल तर माझा खिचडीचा ब्लॉग बघा. आणखी एक आहे मूग डाळचा ब्लॉग बघा. आहेत मी खूप सारे. तर मला लगेच आत्याचं सामान घ्यायलाच होतं तर मी गावात गेले होते. तर तुम्हाला नक्की आवडला असेल तर ब्लॉग लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.